2 दिवस तरी आरामशीर टिकतील असे एकदम मऊ लुसलुशीत खायला खूपच टेस्टी लागणारे भोपळ्याचे पौष्टिक पराठे आज बनवलेत. किती मऊ झालेत पहा. लहान मुलेच काय तर अगदी म्हातारी माणसेसुद्धा आरामशीर खातील एवढे मऊ आणि टेस्टी होतात. चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. तर इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याचं प्रमाण तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याच्यानुसार ठरवा. आणि शक्यतो भोपळा कोवळा घ्या, जास्ती निबर घेऊ नका. तर सगळ्यात अगोदर काय करायचे, भोपळ्याची वरची जी जाडसर साल असते ती काढायची आहे. असे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर सगळी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर याच्या फोडी करायच्या आहेत भोपळ्याच्या. आणि फोडी जास्त पण छोट्या नाहीत करायच्या. आपणाला भोपळा म्हणजे व्यवस्थित खिसता येईल अशा पद्धतीने फोडी करायच्यात. तर बघा मी भोपळा खिसून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर भोपळा खिसायचा नसेल तर याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नंतर मग मिक्सरला बारीक करा. कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता. खिसून झाल्यानंतर वरची थोडीशी जी जाडसर साल असते त्याचे थोडेफार तुकडे होते ते काढलेत. मैत्रिणींनो, रेसिपी खरंच खूप छान आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. एकदम खमंग टेस्टी पराठे होण्यासाठी 1 चमचा इथे मी धने पावडर घातलेले आहे. 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरे पावडर घातली आणि 1 चमचाभर ओवा घालायचा आहे, पण ओवा घालण्या अगोदर हातावरती असा चोळून घालायचा. त्यानंतर इथे एक वाटण बनवायचं आहे. यासाठी मी इथे कोथिंबीर, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे. मिरची घालताना बघा जपूनच वापरा, कारण लाल तिखट पण वापरलेलं आहे. त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरते, तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो, ज्या काही मला रेसिपीज येतात त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतं. आणि तुम्हाला पण माझी छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा आमच्यासाठी खूप मोलाचा ठरतो. त्यामुळे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा मी थोडंसं 1 चमचाभर गोड तेल यामध्ये घातलेलं आहे. घातल्यामुळे काय होतं की याला मऊपणा येतो, एकदम सॉफ्ट असे होतात. पाणी न वापरता हे मी सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते. अगदीच आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी इथे तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो पाण्याची गरज नाही भासत, कारण भोपळा खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. आणि आणखीन एक महत्त्वाचं, हल्ली मुलांना भाज्या किंवा भोपळा खायचं म्हटलं ना की नको वाटतं. त्यामुळे असे नवीन नवीन पदार्थ नेहमी बनवत असते, जेणेकरून लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. आणि सर्वांनाच माहिती आहे की भोपळा किती पौष्टिक असतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी भोपळ्याची भाजी किंवा असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ हे खाल्लेच पाहिजेत. पीठ मळून झालेलं आहे आणि हाताला चिटकू नये यासाठी अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं, पीठ मळताना जरासं घट्टसर मळायचं आहे, नाहीतर काय होतं की थोड्या वेळाने पीठ पातळ होण्याची शक्यता असते, कारण भोपळा खिसून घेतलेला असतो आणि मीठ वगैरे घातलेलं असतं, त्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे पीठ मळताना घट्ट मळायचं आहे. तर इथे थोडीशी कोरडी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ कोरडं घेतलेलं आहे आणि मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. पराठे एकदम मऊसूद होण्यासाठी काय काय करायचे हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. रोज रोज चपाती भाजी बनवण्याचा खरंच खूप कंटाळा येतो. मग असं नवीन वेगळं काहीतरी कधीतरी खायला असावं असं वाटतं.
हे 2 दिवस तरी चांगले मऊसूद राहण्यासाठी याला काय करायचे पहा, अगदी थोडंसं असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. थोडासा पराठा लाटून घेतला आणि त्यानंतर इथे मी तेल लावते मध्ये बघा. आपण चपात्या बनवताना अगोदर जशी घडी करून घेतो तशाच पद्धतीने, पण पद्धत थोडीशी वेगळी आहे. तेल लावून झालं की वरून थोडीशी कोरडी कणिक लावायची आणि मधून घडी न करता अशा पद्धतीने मी गोल गोल केलेला आहे पहा. मोदक बनवताना जसं त्यामध्ये सारण भरतो आणि नंतर पॅक करतो तशा पद्धतीने केलेला आहे. दोन्ही साईडने पीठ लावायचं आणि लक्षात ठेवा, हे भोपळ्यापासून आपण बनवतोय. जास्त वेळ पण पीठ मळून भिजत ठेवायचं नाही, नाहीतर कणिक पातळ होण्याची शक्यता असते. पुन्हा मी दोन्ही साईडने थोडंसं पीठ लावून व्यवस्थित हे लाटून घ्यायचे आणि लाटताना बघा मी कशा पद्धतीने लाटते. जास्त जाडसर किंवा पातळ न लाटता आपण नेहमी चपात्या जसं बनवतो तशाच पद्धतीने लाटून घ्यायचे. तवा गरम झाला की तव्यावरती भाजून घ्यायचे आणि भाजताना सुद्धा भाजण्याची एक वेगळी पद्धत आहे. जास्ती पण गॅस हाय फ्लेमवरती ठेवू नका, मीडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे. एका साईडने पराठा भाजून घेतला की पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे, पण भरपूर असं तेल लावायचं भाजताना. मीडियम गॅसवरती दोन्ही साईडने छान असा पराठा मी बघा भाजून घेतलाय. अशा पद्धतीने उरलेले सगळे पराठे मी बनवून घेते. मस्त असे गरमागरम मऊ खुसखुशीत खायला खूपच टेस्टी लागणारे भोपळ्याचे पराठे आपले तयार आहेत. एवढे सॉफ्ट होतात ना, बघा किती मऊ झालेत. नक्की बनवून बघा रेसिपी, तुम्हाला खरंच खूप आवडेल. असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.